तर आपण स्टार्ट करत आहोत JEE फिजिक्स मध्ये आपला ऑफिशियली फर्स्ट चॅप्टर दॅट इज कॉल्ड कायनेमॅटिक्स. ठीक आहे. आता कायनेमॅटिक्स आहे तर तुमच्या माहितीसाठी कायनेमॅटिक्सचा अर्थ तुम्हाला कळला पाहिजे. तर लक्षात घ्या, कायनेमॅटिक्स हा जो शब्द आहे तो आपण दोन पार्ट मध्ये डिवाइड करू. काइन अँड मॅटिक्स. काइनचा अर्थ असतो मोशन. माहित नसेल तर आजपासून लक्षात ठेवा. काइन मीन्स मोशन आणि मॅटिक्स इज मॅथ्स. मोशनचं मॅथ. आपण जे मोशन शिकतो, स्पीड, वेलॉसिटी, ऍक्सिलरेशन, या सगळ्या मोशनच्या कॉन्सेप्ट आहेत आणि त्यांना मेजर करण्यासाठी आपण जे मॅथमॅटिक्स वापरतो दॅट इज कायनेमॅटिक्स. सो मॅथमॅटिक्स टू स्टडी मोशन इज कॉल्ड कायनेमॅटिक्स. तर आता आपल्याला कायनेमॅटिक्स हा जो आपला सिलेबस आहे पूर्ण, त्याला अजून एक नाव दिलेलं असतं रेस्ट अँड मोशन. त्याला रेस्ट अँड मोशन पण म्हणतात. आपण त्याला अजून हे पाहू. त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. कायनेमॅटिक्स मध्ये आपण बेसिकली दोन प्रकार शिकतो. एक असतं 1D मोशन. 1D मोशन म्हणजे एका डायमेन्शन मधलं मोशन. एक असतं 2D मोशन. आता जे 1D मोशन असतं, तुम्हाला याचं ओव्हरऑल माहित पाहिजे काय खेळ आहे सगळा. 1D मोशनला आपण म्हणतो स्ट्रेट लाईन मोशन. म्हणजे याच्यात आपण कुठे टर्न घेत नाही, फक्त स्ट्रेट लाईन बद्दल बोलतो. एखादी बॉडी स्ट्रेट लाईन वर चालत आहे, ती कोणती डायरेक्शन बदलत नाही. म्हणजे एक माणूस निघाला इथून असा 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 चाललाय, जोपर्यंत तो असाच चाललाय, नो डायरेक्शन चेंज, तर त्याचं मोशन कोणतं आहे? 1D मोशन, 1 डायमेन्शनल मोशन. एकाच डायरेक्शन मध्ये, एकाच डायरेक्शन. ठीक आहे. पण तो जर चालता चालता कुठे टर्न झाला, तर तो आता एका रेक्टँग्युलर मोड मध्ये आलेला आहे. म्हणजे आता इथे लेंथ इंटू ब्रेड्थ 2 डायमेन्शन आले, म्हणून ते 2D झालं. तर ह्याचं मॅथ्स पूर्णपणे वेगळं आहे, म्हणजे याचं वेगळं आहे. तर 2D मॅथ जेव्हा स्टार्ट होईल आपलं 2D मोशन, तेव्हा आपण एक चॅप्टर आधी शिकतो, मग ह्याला सुरू करतो. तो चॅप्टर आहे वेक्टर्स. समजलं? वेक्टर्स 2 दिवसात मी तुमचा कंप्लीट करेन. वेक्टर्स एकदा जमलं की तुम्ही फिजिक्स मध्ये 30% पुढे गेला. 30% जंप आहे मोठी तुमची 11वी-12वीचं फिजिक्स. वेक्टर्स खूप मोठा पार्ट आहे. मग आपण शिकतो कॅल्क्युलस, डिफरन्शिएशन, इंटिग्रेशन वगैरे. ते आलं की मग तुम्ही उरलेलं 70% कंप्लीट केलं. तर पूर्ण फिजिक्स हे 2 टॉपिक वर असते मॅथच्या, वेक्टर्स आणि कॅल्क्युलस. म्हणून लक्षात आहे, 1D मोशन मध्ये कोणतंही वेक्टर नसतं. 1 डायमेन्शनला वेक्टर नाही. ठीक आहे. कारण याच्यात डायरेक्शनच नाही, सरळ चालेल ना, एकाच डायरेक्शन मध्ये चालेल, नो डायरेक्शन चेंज. पण इथं आपण वेक्टरची स्टडी एवढी करत नाही. काम पडलं छोटं मोठं समजून घेता येईल, पण काम तेवढं पडत नाही. 2D मात्र वेक्टर शिवाय कळत नाही. तर लक्षात घ्या, वेक्टर्स मध्ये सॉरी मोशन मध्ये आपण कायनेमॅटिक्सच्या अंडर 2 चॅप्टर शिकणार. कोणते कोणते? मोशन इन 1 डायमेन्शन अँड मोशन इन अ प्लेन. प्लेन म्हणजे 2 डायमेन्शन, 2 डायमेन्शन. तर हे स्ट्रेट लाईन मोशन असतं, दॅट इज 1D मोशन. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर असतं 2D मोशन. 2D मोशन मध्ये मेजरली आपल्याला कोणते टॉपिक शिकायचे? ठीक आहे. 2D मोशन मध्ये पहिल्यांदा शिकायचंय वेक्टर्स. ओके. तो ऍक्च्युली चॅप्टर नाहीये, एक छोटा टॉपिक आहे, पण मी तुम्हाला तो ऍज अ चॅप्टर शिकवतो. आणि वेक्टर्स पुढे आपल्याला 12वीला मॅथ्स मध्ये आहे. JEE मॅथ्स मध्ये वेक्टर एक सेपरेट चॅप्टर आहे. फिजिक्सचं वेक्टर आणि मॅथ्सचं वेक्टर काय असते सांगतो. फिजिक्सचं वेक्टर, मॅथ्सचं वेक्टर. समजलं? मॅथ्सचं वेक्टर एवढं आहे.
फिजिक्सचं एवढं आहे. तर तुम्ही जर फिजिक्स मध्ये वेक्टर शिकत असाल तर म्हणायचं नाही मला वेक्टर येते. हे उगाच जखमावर मलमपट्टी लावायचं काम आहे. इथलं वेक्टर एकदम सोपं आहे. खरं वेक्टर मॅथ्स मध्ये, ठीक आहे, ते 12वीला आहे. जेई मेन्स मध्ये तुमचे जे 25 प्रश्न असतात मॅथ्सचे, त्यामध्ये 4 ते 5 प्रश्न 2 चॅप्टर मधूनच येतात. वेक्टर्स आणि 3D जॉमेट्री, तो सगळ्यात मेन टॉपिक आहे 12वीचा. समजून घ्या. याच्यात आपण एक शिकत असतो आता आता मेन असते सगळ्यात महत्वाचा चॅप्टर आहे याच्यात, प्रोजेक्टाईल मोशन. ठीक आहे. प्रोजेक्टाईल मोशन म्हणजे कोण? पॅराबोला. ते काय विचार नका, आता शिकलोय. कधी बघा, एक छोटस काम, मी पेन फेकतो, कॅच कर. नाही कॅच केली तरी चालते. मी फेकलो तेव्हा पेन कशी आली? मी फेकली सरळ सरळ, पण तुझ्याकडे सरळ नाही आली. बघा, एका कर्व पाथवर आली. हा जो पाथ आहे, आता मी तुम्हाला असं हवेत दाखवण्यापेक्षा असं दाखवतो. फेकलेली वस्तू अशी जाते आणि अशी येते. आलं लक्षात? इथून आणि इथपर्यंत याला म्हणतात पॅराबोला, आणि या मोशनला म्हणतात प्रोजेक्टाईल मोशन. ठीक आहे. हे प्रोजेक्टाईल मोशन. हा, प्रोजेक्टाईल म्हणजे कोणताही ऑब्जेक्ट. आता मी काय फेकलं? पेन. पेन होता प्रोजेक्टाईल. त्याचं मोशन ज्या पाथ मध्ये होतं, ज्या रस्त्याने होतं, त्याला म्हणतात प्रोजेक्टाईल मोशन. इथे 2D आहे, हे 2D आहे का? बघा डायरेक्शन चेंज व्हायली ना. सर कोणत्याही कर्वची डायरेक्शन कशी काढतात? 10वीला आपण एक गोष्ट शिकली होती, एक शब्द आठवत असेल तर, टँजंट. कोणाकोणाला आठवते टँजंट? आठवते? आता बघा, स्ट्रेट लाईन मध्ये आणि कर्व लाईन मध्ये काय फरक आहे? हाच मेन आहे. कर्व लाईन मध्ये डायरेक्शन कंटिन्यू बदलते. मी जर इथे माझा पार्टिकल इथं आहे, पेन इथं होता, थोड्या वेळानंतर तो इथं आला, त्याच्यानंतर तो टॉप पॉइंटला आला, तिथून तो खाली यायला सुरू झाला, खाली येते समजा तो इथपर्यंत आला. तर मी पाहिलो याची डायरेक्शन. सर याची डायरेक्शन कशी कळावी? तर त्या पॉइंटवर टँजंट काढा. टँजंट काढणं म्हणजे एक लाईन जी टच करते, आठवते ना? तर बघा ह्याची टँजंट कशी काढतात? ही टँजंट. आता बघा याची टँजंट कुठे जाते? बघा याची डायरेक्शन ही आहे, दिसते? याची डायरेक्शन बदलली, इथे टँजंट आहे. बघा याची डायरेक्शन, इकडे टँजंट आहे, याची डायरेक्शन इकडे टँजंट आहे, याची डायरेक्शन. आलं लक्षात? तर इथे कंटिन्युअस डायरेक्शन बदलते. सर ही डायरेक्शन पण एक स्ट्रेट लाईनच दिसत आहे. नाही, तुम्ही विचार करा, हा ऑब्जेक्ट पुढे चाललाय, पुढे चाललाय की नाही? अरे पुढे गेला म्हणून तर इथं आला. पुढे चाललाय हा ऑब्जेक्ट, वरही चाललाय. मी जेव्हा पेन फेकला तेव्हा तू पुढे पण जात होता, म्हणून तर तुझ्यापर्यंत आला. वरही जात होता, खाली येत होता. म्हणजे तो आडव्या म्हणजे एक्स ऍक्सिस मध्ये चालत होता, वाय ऍक्सिस मध्ये पण चालत होता. जो एक्स आणि वाय दोन्हीतही मोशन करतो, म्हणून त्याचं नाव 2D मोशन. समजून घ्या. त्याला 2D का म्हणतात? सर्कल इज अ 2D फिगर. सर्कल मध्ये एक्स वाय ऍक्सिस असतो का? असतो. कोणताही सर्कल काढा, कोणताही सर्कल काढा. मी म्हणलं पहा, हा ऑब्जेक्ट चालायलाय चालायलाय चालायलाय, एक्स ऍक्सिस एक्स ऍक्सिस एक्स ऍक्सिस, कुठं गेला? वाय 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 वाय, एक्स 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 एक्स, वाय 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 वाय, एक्स एक्स एक्स. आडवा म्हणजे एक्स, वर चाललाय म्हणजे वाय, पुन्हा एक्स, पुन्हा वाय, पॉझिटिव्ह एक्स, पॉझिटिव्ह वाय, निगेटिव्ह एक्स, निगेटिव्ह वाय, असं करत करत तो फिरतो. कोणताही कर्व हा 2D मोशन देतो. तर ते डायरेक्शन चेंज होतात. इथे बघा बरं, इथे होता, मग इथे होता, मग इथे होता. आता टँजंट काढा. सर ही स्वतःच टँजंट आहे. बघा टँजंट आहे. तर सगळ्यांची डायरेक्शन एकच आहे की नाही?
म्हणून हे 1D मोशन. इथे एकच डायरेक्शन आहे. हा फक्त पुढे चाललाय, वर चाललाय का? म्हणून 1D. हा पहा, पुढे पण जात आहे, वर पण जात आहे. म्हणजे बघा, त्याला एक एक्स ऍक्सिसचं मोशन आहे आणि इथेच त्याला एक वाय ऍक्सिसचं पण मोशन आहे. म्हणजे बघा, हा एक्स, हा वाय, म्हणजे 2 डायमेन्शन. आला फील आला याचा? म्हणून आपण या चॅप्टर मध्ये प्रोजेक्टाईल मोशन हा सगळ्यात मेन टॉपिक आहे 2D मध्ये. त्याच्यानंतर कोणता महत्वाचा आहे सर? त्याच्यानंतर एकच महत्वाचा असतो, सगळ्यांचा भीतीदायक वाटणारा सर्क्युलर मोशन. हा थोडासा समजायला टफ आहे. टेन्शन घेऊ नका. त्याचं मॅथमॅटिक्स कळलं की ते कळते. आपलं कामच ते आहे. फिजिक्स शिकणं म्हणजे मॅथ शिकणं, लक्षात ठेवा. मॅथ्स अप्लाय करणं म्हणजे फिजिक्स. तुम्ही आता फंक्शन मध्ये शिकायला फक्त डोमेन काढायची, रेंज काढायची. आपल्याला प्रश्न पडतोय त्याचा यूज कुठे? त्याचा यूज कुठे? कशाला शिकायला आपण हे? ते सगळे इकडे यूज होते. तुम्ही मॅथ्स फक्त शिकता फिजिक्स साठी. कळलं? इंजिनिअरिंग मध्ये, पीसीएम मध्ये मॅथ कशामुळे आहे? फिजिक्स साठी मॅथ आहे. मग हेच प्रॉब्लेम होते नीटची तयारी करणाऱ्या पोरांची. फिजिक्स तर शिकतात पण मॅथ शिकत नाहीत, म्हणून फिजिक्स कळत नाही. त्यांचा सगळा भरोसा बायोलॉजीवर असतो. पाठ झालं तर झालं, नाही तर सपाट झालं. म्हणून मॅथ्स कधी सोडायचं नाही. मॅथ सुटलं म्हणजे तुमचं लाईफ संपलं ह्याच्यात. चलो, समजलं आपल्याला ऍक्च्युली काय काय शिकायचं असते. आता आपण एक सगळ्यात महत्वाची गोष्ट पाहणार. तर आज आपण स्टार्ट करतोय 1 डायमेन्शनल मोशन. छोटा टॉपिक म्हणजे सुरुवात करू आज, जास्त डेप मध्ये नेत नाही आज. उद्या मात्र याचा 1 तास खूप डीप राहील. खूप डीप राहील. आज उद्या सुरुवात आहे, थोडी ती चव देऊन सोडून देतो. ठीक आहे. चव आवडली तर बरं आहे. आवडते, आजची चव काही आवड नाही. प्रॉपर खाऊन पाहिल्यावर कळते किती चांगलं आहे. 1 डायमेन्शन मध्ये अडचण येत नाही. 2D मध्ये वेक्टर छान शिका. वेक्टर आलं की सगळं आलं. ठीक आहे. बघा, मोशन इन 1 डायमेन्शन. आता पूर्ण स्क्रीनवर लक्ष द्या. और along a straight line. ठीक आहे. आता स्ट्रेट लाईन मध्ये, स्ट्रेट लाईन कशी असेल? हॉरिझॉन्टल और वर्टिकल. अरे अशी पण स्ट्रेट लाईन असते ना, अशी पण असते. मी जर एखादा ऑब्जेक्ट, मी रस्त्यावर चालतोय म्हणजे मी एक्स ऍक्सिस वर आहे, आणि मी एखाद्या खांबावर चढतोय, वाय ऍक्सिस वर आहे. तर ते चढणं फक्त काय झालं? एकाच डायरेक्शन मध्ये, वाय ऍक्सिस. ते पण 1D मोशन आहे. 1D मोशन म्हणजे फक्त हे नाही, हे असेल तर हे नाही, एक्स असेल तर वाय नाही, वाय असेल तर एक्स नाही. कारण नावच आहे 1 डायमेन्शन. एकच डायमेन्शन पाहिजे. दोन्ही असतील तर मग ते प्रोजेक्टाईल झालं. समजलं? हा फरक आहे. तर लक्षात घ्या, इथे आपल्याला हेच पाहायचंय. तर कोणतंही मोशन 1 डायमेन्शनचं म्हणजे काय? ज्याला आपण म्हणतो अलॉंग अ स्ट्रेट लाईन. मग ती स्ट्रेट लाईन एक तर हॉरिझॉन्टल असेल किंवा वर्टिकल. अलॉंग अ स्ट्रेट लाईन इज ऑल्सो नोन ॲज. हे जे काही नाव असतात बेटा, 1 डायमेन्शनल मोशनचं एक नाव असते, जे आपल्याला पुढे जास्त येईल, रेक्टिलिनियर मोशन. हे आपण शिकतोय लहानपणापासून. ठीक आहे. रेक्टिलिनियर असा का शब्द आला असेल? रेक्टिलिनियरचा अर्थ असतो एका रेक्टँगलच्या साईड सारखं. रेक्टँगलची ही साईड असेल एक्स ऍक्सिस, किंवा ही साईड असेल वाय ऍक्सिस. तर तुम्ही या साईडने चालताय किंवा या साईडने चालताय, ऑर आहे, ऑर मॅथमॅटिक्स, अँड ऑर, ऑर. ऑर म्हणजे हे असेल तर हे नाही, हे असेल तर हे नाही. तर हे का अलॉंग अ रेक्टँग्युलर पाथ आहे, सरळ रस्ता आहे, म्हणून याचं नाव आहे रेक्टिलिनियर. समजलं? तो एक रेक्टँगलशी रिलेटेड पाथ आहे, पण तो एकाच डायमेन्शन मध्ये आहे. एक तर या एक्स मध्ये राहा, नाही तर या वाय मध्ये राहा.
म्हणून याचं नाव काय पडलं? रेक्टिलिनियर मोशन. आता कोणते रेक्टिलिनियर मोशन शिकत असताना आजचा आपला जो कॉन्सेप्ट आहे तो इथून आपलं पूर्ण फिजिक्स सुरू होतं. फ्रेम ऑफ रेफरन्स. तर हे नीट शिका बेटा, नाही तर काही खरं नाही. फ्रेम ऑफ रेफरन्स ह्या शॉर्ट मध्ये काय म्हणूया? फॉर. फॉर इज फॉर यू. फ्रेम ऑफ रेफरन्स काय म्हणते? माझा एक प्रश्न आहे, नीट विचार करून उत्तर द्या. सोहम, तू किती दूर बसलास? प्रश्न करेक्ट आहे का माझा? सोहम, तू किती दूर बसलास? का? कोणापासून? बॅग पासून जवळ आहे, वेदांपासून जवळ आहे, या माऊस पासून दूर आहे. ठीक आहे, छत्रपती चौकापासून अजून दूर आहे, स्वतःच्या घरापासून जास्त दूर आहे. म्हणजे तू ऑब्जेक्ट एकच आहेस, तू एकाच जागेवर आहेस, पण तुझी पोझिशन प्रत्येकासाठी वेगळी आहे. माझ्यासाठी तू फ्रंटला आहेस, त्याच्यासाठी लेफ्टला आहेस, राईटला आहेस, तिच्यासाठी लेफ्टला आहेस. याला लक्षात? तिकडच्यांसाठी तू बॅकला आहेस. माणूस एकच आहे, ऑब्जेक्ट एकच आहे, पण त्याची पोझिशन बदलायली सतत. म्हणून कोणत्याही ऑब्जेक्टची पोझिशन काढण्यासाठी त्या ऑब्जेक्टला तुम्ही कुठून पाहताय त्या जागेला तुम्ही जिथून ऑब्झर्वेशन करताय, जो ऑब्झर्वर आहे तो जिथून पाहतो त्याला म्हणतात फ्रेम ऑफ रेफरन्स. तुम्ही कोणत्याही ऑब्जेक्टचं मोशन चेक करा म्हणून काय करतात? तर याला फिजिक्स मध्ये काय म्हणतात, कसं म्हणतात? फ्रेम ऑफ रेफरन्स काय आहे बघा. अ सिस्टीम ऑफ कोऑर्डिनेट ऍक्सेस. फ्रेम ऑफ रेफरन्स काय? एक सिस्टीम आहे. कशाची? कोऑर्डिनेट ऍक्सेस विचारू नका, एक्स वाय ऍक्सेस म्हणजे कोऑर्डिनेट ऍक्सेस. ती एक सिस्टीम आहे, आपण शिकलो 9वी पासून. ओरिजिन, राईटला चला, वर चला, मी तुम्हाला शिकवलंय पॉइंटचं पोझिशन कसं काढतात. तर फ्रेम ऑफ रेफरन्स काय असते? तर फ्रेम ऑफ रेफरन्स एक कोऑर्डिनेट ऍक्सेसची सिस्टीम असते. ठीक आहे, आणि याचं काय काम असतं? इट डिफाईन्स. याची काय गरज आहे? काहीतरी काम असेल ना याचं. इट डिफाईन्स द पोझिशन ऑफ पार्टिकल. त्याचं काम आहे एका पार्टिकलची पोझिशन दाखवणं इन 2 or 3 डायमेन्शनल स्पेस. कुठे दाखवत आहे? 2 or 3 डायमेन्शनल, 1 डायमेन्शनल नाही. 1 डायमेन्शन साठी पण काही अडचण नाही. स्ट्रेट लाईनवर कोणी चालतोय तर बघा, इथे ऑब्झर्वर असेल आणि इथे तो पार्टिकल असेल, तर त्याच्यासाठी ही त्याची पोझिशन आहे. ही पोझिशन कोणती आहे? पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. या डायरेक्शनला, पॉझिटिव्ह डायरेक्शनला तो पाहतो. तर पाहिले की नाही? तो काय म्हणेल? ऑब्झर्वर समजा ओ आहे आणि पार्टिकल पी आहे, तर ऑब्झर्वर काय म्हणेल? समजा यांच्यामधलं डिस्टन्स 4 मीटर आहे, तर ऑब्झर्वर काय म्हणेल? पी इज ऍट 4 मीटर टू द पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन. आलं की नाही? मग इथं फ्रेम ऑफ रेफरन्स कोण आहे? ती लाईन आहे. त्या लाईनवर तो पार्टिकल कुठे आहे? मग त्याला पाहिलंय कोण? ऑब्झर्वर. ओ साठी तो 4 मीटर आहे. ठीक आहे, आता समजा इथं जर मी दुसरा ऑब्झर्वर आणला एम नावाचा, त्याच्यापासून हा 1 मीटरवर आहे, तर आता हा काय म्हणेल? पी इज ऍट 1 मीटर फ्रॉम मी और फ्रॉम एम इन पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन. पी तर तिथंच आहे, पण त्याची पोझिशन ओ आणि एम साठी कशी आहे? वेगवेगळी आहे. ती कोण सांगत आहे? हे हे नंबर सांगत आहेत, ती डायरेक्शन सांगत आहे. म्हणून ती स्ट्रेट लाईन कशाचं काम करते? ऍक्सिस. फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये आपण घेतो कोऑर्डिनेट
ऍक्सेस. तर म्हण नका सरनं इंग्लिश चूक लिहिलं. नाही, मी ऍक्सेस लिहिले. ऍक्सिसचा प्लुरल ऍक्सेस असतो, ऍक्सिसेस नसतो. ठीक आहे. ऍक्सिस एक असेल तर ऍक्सिस, एक पेक्षा जास्त असेल तर ऍक्सेस. समजलं? हे माहित नसलं तर आजपासून लक्षात ठेवा. याचं काम काय? पार्टिकलची पोझिशन डिफाईन करणं. पण फिजिक्स आहे त्याच्यासोबत लिहितो मी विथ अ क्लॉक. त्याचा टाइमही चेक केला जातो. फिजिक्स मध्ये बघा आपण काय काय लिहितो तो लहानपणी. डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. आपण कोणत्याही फॉर्म्युल्यात टाइम लावत. तर फिजिक्स मध्ये कोणतीही गोष्ट टाइम सोबत अटॅच केली जाते. कळलं आता तुम्हाला? आता याचं एक्झाम्पल पहा. मी आता काय सांगतो, आजचं फक्त तुम्हाला फ्रेम ऑफ रेफरन्स सांगून सोडून देतो. उद्या आपण रेस्ट, मोशन, स्पीड, व्हेलॉसिटी पर्यंत जाऊ. काही अडचण नाही. उद्या त्याचे फॉर्म्युले काढू. इन्स्टंटेनियस वगैरे सगळा प्रकार असतो. उद्या छान समजेल अजून तुम्हाला. आज फक्त बेस घेऊन जा. चला बघा मी काय करतो. मी काढतो इथे ऍक्सिस. फ्रेम ऑफ रेफरन्स काढून दाखवायला तुम्हाला. त्याला नीट बघा बरं, एका बॉक्स सारखं दिसायला का? तुम्ही जर ऑब्झर्व केलं नीट, ते एका बॉक्स सारखं दिसते. हे दिसायला का इकडे बाहेर येताना? हा इकडे जातोय बघा, हा वर जातोय. त्याच्यामध्ये समजा हा असेल एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, झेड ऍक्सिस. हा 3D स्पेस आहे. ही रूम बघा, तुम्ही बसलेली लाईन एक्स, एक्स ऍक्सिस, ही आलेली वाय, झेड. 3 डायमेन्शन एक्स, वाय, झेड. तर मी जर म्हणलं चला हा माऊस कुठे सांगा या रूम मध्ये, तर तुम्ही काय करणार? आधी एक जागा फिक्स करणार, कुठून मोजायचं समजायले. समजा मी त्या कोपऱ्याला मानलं माझं ओरिजिन, तो कॉर्नर बघा इथं ओरिजिन आहे ना, दिस इज ओरिजिन. कोपरा तो आहे आणि मला ह्याची पोझिशन काढायची, समजा हा इथे आहे. तर तुम्ही काय म्हणणार? सर आम्ही काय करतो, आधी एक्स ऍक्सिस मध्ये येतो इथपर्यंत बघा, इथपर्यंत येतो. मग वाय मध्ये इथपर्यंत येतो, झेड मध्ये इथे येतो. सापडला. तर एक्स मध्ये किती चालायचं, वाय मध्ये किती चालायचं, झेड मध्ये किती चालायचं, तेव्हा ह्याची पोझिशन सापडली. मग ही कुठून पाहिली मी? ओरिजिन पासून. तर 1, 2, 3 हे झालं मॅथमॅटिक्स. वेक्टर काय म्हणते, किती मेहनत करायला लागते. तिकडं चालला, इकडं चालला, इकडे यायला, त्याच्यापेक्षा सरळ जोडा बरं स्ट्रेट लाईन. वेक्टर तुमच्या कॅल्क्युलेशनला सोपं करते. वेक्टर शिकला की हा कार्यक्रम बंद. म्हणून वेक्टर हे हायर मॅथ्स मध्ये येते. आता बघा, तर मी आता जे बोललो ते हेच आहे. ओ कोण आहे? ओरिजिन. इथे लिहितो ओ. ओ इज ओरिजिन. मी इथे लिहितो एक पार्टिकल, दॅट पार्टिकल इज पी. मी आता म्हणल्याप्रमाणे मला काढायचंय ओ पासून पी च पोझिशन. तर मी ओ पी ला जोडलं. मी आता म्हणलं की नाही जोडा असं. इसको क्या बोलते हैं? आर वेक्टर. वर एक बाण मारलाय आरच्या डोक्यावर, त्याला म्हणतात वेक्टर. आर वेक्टर. आर वेक्टर नेहमी काय सांगतो? आर वेक्टर असतो पोझिशन वेक्टर. तो काय असतो? पोझिशन वेक्टर. म्हणजे तो सांगतो ओ पासून पी कुठे आहे. पण ऍक्च्युली तुम्ही पी ला कसं जाणार? सर आम्ही आधी एक्स ऍक्सिस मध्ये येणार बघा, मग वाय मध्ये येणार आणि झेड मध्ये येणार बघा. एक्स मग वाय मग झेड. या पद्धतीने मी इथं पोहोचला. म्हणजे याचे कॉर्डिनेट काय झाले? एक्स कॉमा वाय कॉमा झेड. तर यालाच आपण म्हणतो फ्रेम ऑफ रेफरन्स. फ्रेम ऑफ रेफरन्स शिवाय आपण मोशन स्टडी करू शकत नाही. गाडीमध्ये बसलेल्याला झाडं पळताना दिसतात, गाडी पुढे चालली आहे, झाडं मागं जाताना दिसतात. रस्त्यावर उभ्या असलेल्या माणसाला झाडं जागेवरच दिसतात.
कोणाचं खरं आहे? दोघांचंही खरं आहे. जे दिसल तेच बोलेल की. कारमध्ये चाललो फास्ट. आपल्याला काय वाटते? झाडं पळायले. आपण म्हणतो बघा रे झाडं पळाले, पळाले, पळाले. खालचं म्हणते कसं म्हणाल बे इथंच आहे की. का बरं असा प्रॉब्लेम आला? फ्रेम ऑफ रेफरन्स बदलली. तुम्ही कारमध्ये होता, तर तुमची फ्रेम ऑफ रेफरन्स कार आहे. आणि जो रस्त्यावर उभा होता, त्याची फ्रेम ऑफ रेफरन्स अर्थ आहे. पूर्ण अर्थ. समजलं? आपल्याला नांदेड इथं रोज काबरानगर इथे इथे इथंच दिसते. अर्थ फिरत आहे. विश्वास बसेल का अर्थ फिरायली म्हणून? अर्थ फिरली असती तर आज घर माझं इथे आहे, उद्या कुठेतरी दुसरीकडे राहिलं असतं. तुम्हाला रोज ऍड्रेस बदलावा लागला असता. आपला विश्वास नाही बसत. पण तुम्ही मूनवर गेले आणि अर्थला पाहिलं, तर ती फिरताना दिसते. का? तुमची फ्रेम ऑफ रेफरन्स अर्थच होती. तिथं मून आहे. तर रेफरन्स बदलला की पोझिशन बदलते. म्हणून फिजिक्समध्ये इथून पुढं पुढचा पाय टाकायचा आहे. तर रेफरन्सला घेऊनच चालायला शिकायचं. आता याला कसं यूज करतात आपण उद्या पाहू. थांबू आपण आता. ठीक आहे? एकदा सरांकडे जा 11:30ला. थोडा वेळ काढून बोलून घ्या. चलो. क्वाड्रेटिक कळलं आजचं? हा, मी आज सगळे व्हिडिओ पण टाकतो. रिवाइज करा चांगलं. आज वेळ काढून रिवाइज करा घरी बसून. हा, काय काय केलं मला उद्या सांगा. आणि आता ऑफिशियली आपण हे सुरू केले फिजिक्सचा चॅप्टर. हा, प्रोजेक्टाईल वापस केला का? सोहम वेळेवर येत जा बेटा.